हॅलो, नमस्कार. ज्योती हिवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ही फिश करी बनवून दाखवणार आहे. ही मालवणी स्टाईल फिश करी आहे. बघू शकता मस्त ग्रेव्हीदार आणि मस्त लज्जतदार आपली ही फिश करी आहे. तर मी तुम्हाला आज ही फिश करी बनवून दाखवणार आहे. तर चला तर करूया सुरुवात. सर्वात पहिले मी इथे फिश घेतलेली आहे. ही 1 किलो फिश आहे. ही नदीतील पाण्यातील पॉपलेट आहे. ही समुद्राच्या पाण्याची पॉपलेट नाही आहे, ही नदीतील पाण्यातील पॉपलेट आहे. ही 600 ते 700 रुपये किलो प्रमाणे येतात मार्केटला. तर मी ही फिश आणलेली आहे. सर्वात पहिले मी हिला वॉश करून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने. आणि आता त्यामध्ये थोडं हळद टाकून घेणार आहे. 2 ते 3 चम्मच हळद घालायची, त्याच्यामुळे त्याचे सगळे जीवजंतू जे आहे किटाणू वगैरे ते सगळे मरून जातात. तर आता आपण त्याला हळद छान लावून घेणार आहे. हळूहळू लावायची, त्याचे काटे आप तुमच्या हाताला रुतू शकता, म्हणून स्लो हळूहळू लावायची त्याला. ओके, आता आपण छान मस्त हळद अशी लावून घेणार आहे त्याला. आणि ही जी फिश आहे ना, ही खायला एकदम भारी लागते. आता मी छान याला हळद लावून घेतलेली आहे. आणि ही नरम असल्यामुळे ना डायरेक्ट आपण तेलात टाकलं की ही कढईला चिपकणार, म्हणून मी याला 2 ते 3 चम्मच कोटिंग म्हणून बेसन लावलेलं आहे. आता 2 ते 3 चम्मच बेसन लावलं त्याला की ते चिपकणार नाही कढईला. आणि जास्त लावायचं नाही बेसन. आणि आता मी मस्त लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण तळायला सुरुवात करूया. सर्वात पहिले मी इथे कढई ठेवली आहे, तेल गरम झालेलं आहे आपलं. आणि आता याला हळूहळू एक पीस त्यामध्ये टाकून आपण तळून घेणार आहे फिश. अशा प्रकारे पूर्ण फिश आपण तळून घेणार आहे. बघू शकता मस्त लालसर होईपर्यंत फिश तळून घ्यायची. बघा मस्त आपली फिश तळत आहे. आता एक नंबर लागते ही फिश. ही नदीतील पाण्यातील पॉपलेट आहे. बघू शकता हिला मंद गॅसवर तळू द्यायचं. आणि इकडे मौसम पण आपला मस्त झालेला आहे, हवा सुटली आहे, थोडी आभाळ आलेला आहे. आणि इकडे आपली मस्त फिश तळत आहेत. थोडी पलटवून घ्यायची हळूहळू. आपण बेसनचं कोटिंग लावल्याने काय होणार की ते चिपकणार नाही. आणि रव्याचं जर तुम्ही कोटिंग लावलं तर रवा काय होणार, आपल्याला ग्रेव्ही करायचा, त्यामुळे रवा त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार, म्हणून रवा घालायचा नाही. आपण थोडं बेसन लावलं की ते न आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होत नाही आणि छान असं कोटिंग चिपकून राहते त्याला. बघू शकता मस्त आपली कुरकुरीत अशी फिश तळून झालेली आहे. याप्रमाणे आपण सगळ्या फिश अशा तळून घेणार आहे. आता ज्या उरलेल्या फिश होत्या त्या पण मी आता तळून घेणार आहे. सगळ्या तळून झाल्या. इकडे मी आता ग्रेव्हीसाठी सुरुवात करणार आहे. इकडे मी लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, कांदा, मिरची आणि 2 टमाटर मी चिरून घेतलेली आहे. ही मालवणी स्टाईल आहे, त्यामुळे या पद्धतीने करायचे. इकडे कांदा झाला की त्यामध्ये 2-3 मिरे टाकलेले आहे आणि कांदा टाकलेला आहे. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, 2-3 मिरे, तो आपण चिरून ठेवलेला कांदा आणि मिरची हे सगळं घालायचं आणि छान याला परतवून घ्यायचं. आणि आता मी त्यामध्ये माझ्याकडे जे खडे मसाले होते, म्हणजे तेजपत्ता आहे, तुमच्याकडे अजून 2-3 काही खडे मसाले असेल तर ते तुम्ही घालू शकता त्यामध्ये. याप्रमाणे करायची. आणि छान कांदा पहिले होऊ द्यायचा. लसूण अद्रक या नंतर टाकायचं. पहिले कांदा, मिरची आणि थोडे खडे मसाले हे होऊ द्यायचे. आणि इकडे मी साईडने ग्रेव्हीसाठी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामध्ये थोडा कांदा घातलेला आहे. थोडं पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्याला त्याची ग्रेव्ही होणार. बघू शकता मस्त आपला कांदा, मिरची मस्त झालेले आहेत. आता मी त्यामध्ये लसणची पेस्ट जी बारीक करून ठेवली होती ते घालून घ्यायची. पहिले कांदा, मिरची हे होऊ द्यायचे, तेजपत्ता वगैरे सगळं टाकून. तुमच्याकडे काही खडे मसाले असेल ते पण तुम्ही घालू शकता. स्टार फूल आहेत, असे काही तेजपत्ते असेल ते तुम्ही घालू शकता. मी जास्त तेजपत्ते टाकत नाही. इकडे मी एव्हरेस्टचा मटन मसाला आणि गरम मसाला घेतला आहे 1 चम्मच वाटीमध्ये. बघू शकता
तो साईडनी घेतलेला आहे, नंतर टाकायचा आहे. इकडे आपलं लसण झालं की त्यामध्ये आपण बारीक केलेली जी पेस्ट होती शेंगदाणे आणि कांद्याची, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून करायची ही पेस्ट आणि मग यामध्ये मिक्स करायची. ही मालवणी स्टाईल पद्धत आहे आणि मस्त मिक्स झाली, बघू शकता. मस्त याला आता जोपर्यंत शेंगदाण्याची ग्रेव्ही आहे ही शिजत नाही तोपर्यंत छान याला होऊ द्यायची. यामध्ये तुम्ही थोडे आपल्याकडे कढीपत्त्याचे पानं असेल ते पण तुम्ही घालू शकता. कढीपत्त्याने एक वेगळाच फ्लेवर येतो त्या फिशला. त्यामध्ये मी आता थोडी हळद घातलेली आहे आणि मिक्स करून घेणार आहे, बघू शकता. आता आपल्याकडे जे मसाले मी घेतले होते ते मसाले घेतलेले आहे. त्यामध्ये थोडं मी कोरिअँडर पावडर टाकलेलं आहे आणि एक ही खास आहे चटणी जी मी टाकलेली आहे, ही काय टाकलेली आहे हे तुम्हाला मी शेवट सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ नक्की पहा. ही आहे सिक्रेट रेसिपी. आता मी यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि जे मसाले होते कोरिअँडर पावडर, एव्हरेस्टचा मसाला, गरम मसाला आणि मटन मसाला, हे तिन्ही मसाले मी घातलेले आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. ती कोणती चटणी टाकली हे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे, बघू शकता. इकडे मोसम पण मस्त झालेला आहे. थोडी ते चिपकत होती म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि आपली ग्रेव्ही मस्त, बघू शकता, थोडा वेळ शिजू द्यायची. 1-2 वाफ येऊ द्यायचे. बघा 1-2 वाफ झाले की काढून बघायची. आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे. आता आपण यात पाणी घालू शकतो. आता तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे, थोडी जाड पातळ, त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता मी 1 ग्लासच्या जवळपास पाणी घातलेलं आहे. पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे. ग्रेव्ही म्हटलं की थोडी पातळच हवी. ती जे सिक्रेट चटणी घातली होती ती इमली चटणी आहे. त्याने सगळं मसाल्याचं जे फ्लेवर आहे ते कमी होतं. 1-2 वाफ आल्या येऊ द्यायच्या त्या करीला पण. बघा आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण फिश घालू शकतो. आपली मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. यामध्ये तळलेले सगळे पीस मी घालणार आहे, थोडेफार राहू देणार आहे गार्निश करायसाठी. बघा मी पूर्ण पीसेस टाकलेले आहे आणि फक्त 1 ते 2 उकळी येऊ देणार आहे आणि आपली फिश करी रेडी झालेली आहे, बघू शकता. आता मी त्यामध्ये गार्निश करायसाठी कोथिंबीर घातलेलं आहे आणि आपली फिश करी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी ही फिश करी कशी वाटली, मालवणी स्टाईल फिश करी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करायला प्लीज विसरू नका. थँक्यू.